हॅलो. इकडे पहा, आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन विजिबल आहे एकदा कन्फर्म करा. ओके, थँक्यू. पांडाज मध्ये एक पॉइंट आहे, 2 डेटा फ्रेम जर मला जॉईन करायचे असतील, कॉनकॅट किंवा मर्ज करायचं असेल, तर तो कन्सेप्ट आपण एकदा पाहूया. तो अजून पेंडिंग आहे आपला. 2 or more than 2 डेटा फ्रेम जर आपल्याकडे असतील तर त्यांना एकाच डेटा फ्रेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मर्ज करायचं आहे. मर्ज, कॉनकॅट असे 2 वर्ड्स आहेत, त्या दोघांचाही मिनिंग तुम्हाला समजेल ऑटोमॅटिकली. कॉनकॅट म्हणजे काय, मर्जिंग म्हणजे काय. सध्या तरी एक डेटा फ्रेम मी मॅन्युअली क्रिएट करून घेत आहे. बघा, टोटल किती कॉलम आहेत? बोला बोला, किती? 4. कोणकोणते कॉलम नेम? सी डी. नाही, ए बी सी डी. 2012. रोज किती आहेत? इंडेक्स नेम काय आहेत? 0 1 2 3. ठीक आहे. अशा पद्धतीने आता एकच डेटा फ्रेम झाला. मी अजून एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेता इथे, DF2 नावाचा. आता ह्याच्यामध्ये 4 कॉलम आहेत. आता ह्याच्यामध्ये जो ई आहे ना, त्याला मी एस करून घेतो सध्या सुरुवातीला. सेम कॉलम नेम आहेत ABCD, फक्त तुमचा इंडेक्स बदललेला आहे. तिथे 4 5 6 7 आलेला आहे. आणि DF3 नावाचा अजून एक डेटा फ्रेम आहे, ज्याच्यामध्ये आपण इंडेक्स कंटिन्यू करूया. 8 9 10 आणि 11. असे एकूण माझ्याकडे 3 डेटा फ्रेम आहेत. आता तिघांना सुद्धा मला एकाच डेटा फ्रेम मध्ये काय करायचं आहे, कॉनकॅट करायचं आहे. म्हणजे तिघांचं मिळून एकच डेटा फ्रेम मिळाला. तर तिघांना थोडं ऑब्झर्व करा. तर ह्या तिघांच्या मध्ये कॉमन काय आहे मला सांगा. कॉलम नेम कॉमन आहे, ह्याच्यामध्ये ABCD आहे, ह्याच्यामध्ये पण ABCD आहे, ह्याच्यामध्ये पण ABCD आहे. तर मी एकाखाली एक कॉलम नेमच्या बेसिसवर एकाखाली एक मी काय करू शकतो, त्यांना कॉनकॅट करू शकतो. एच्या खाली एचा कॉलम, बीच्या खाली बीचा कॉलम, अशा पद्धतीने C आणि D च्या खाली C आणि D चा कॉलम. समजते सर्वांना? मला सांगा की जर मी एका डेटा फ्रेमला दुसऱ्या डेटा फ्रेमला जॉईन केला तर तुमचे नंबर ऑफ रोज वाढतील की कॉलम वाढतील? रोज वाढतील ना. म्हणजे एक डेटा फ्रेम आहे, त्याला दुसरा डेटा फ्रेम मी आता जर जॉईन करत असेल किंवा कॉन्टॅक्ट करत असेल तर तुमचे नंबर ऑफ रोज इन्क्रीज होतील की नंबर ऑफ कॉलम? नंबर ऑफ रोज. म्हणजे आपण नंबर ऑफ रोज इन्क्रीज करतोय म्हणून ह्याला म्हटलं जातं ऍक्सिस 0. नंबर ऑफ रोज आपण काय करतोय, इन्क्रीज करतोय म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे, ऍक्सिस 0. ठीक आहे. एक मिनिट मला कन्फर्म करू द्या. करेक्ट. आता तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. इथे 2 डेटा फ्रेम आहेत आणि त्याला आपण काय करतोय, एकाच डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट. मर्ज नाही, कॉनकॅट. मर्जचा कन्सेप्ट वेगळा आहे, इथे कॉनकॅट म्हणू आपण याला. ठीक आहे. इथे बघा, आपण जसं व्हिज्युअलाइज करत होतो तशाच पद्धतीने कॉनकॅट झाले ना. म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की अशा पद्धतीने आपला आन्सर येईल, त्याच पद्धतीने आन्सर आलेला आहे. बघा, कॉनकॅट हा एक फंक्शन आहे पांडाज मध्ये. पांडाज आता PD आपण म्हटलेला त्याला, PD.कॉनकॅट. आणि लिस्टमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू आपण लिस्टमध्ये देतो. या चेअर द्या त्यांना.
PD मध्ये कॉनकॅट नावाचा फंक्शन आहे जो तुम्हाला 2 डेटा फ्रेम एकत्र आणण्यासाठी हेल्प करतो. आता लिस्टमध्ये मी व्हॅल्यू दिलेले 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू देऊन ह्याच्यामध्ये जर मी 2 डेटा फ्रेम पास केले DF3 पास न करता तर 2 डेटा फ्रेम तो मला कॉनकॅट करून देईल. ऍक्सिस 0 म्हणजे मी रो इन्क्रीज करत आहे. ऍक्सिस 0 म्हणजे काय? रो इन्क्रीज करणे, रोच्या खाली रो ऍड करणे म्हणून ऍक्सिस 0. पण ऍक्सिस 0 हा कॉलमच्या नेमच्या बेसिसवर ऍडजस्ट होते बरं का. कॉलमचा ए असेल पहिल्या डेटा फ्रेम मध्ये आणि दुसऱ्या डेटा फ्रेम जिथे ए आहे तो ए दुसऱ्या एच्या खाली आपोआप ऑटोमॅटिकली अलाइन होईल. म्हणजे आता इथे तुम्ही पाहताय की A0, A1, A2, A3, A5, A6, A7 बीच्या खाली सगळे बी आहेत, सीच्या खाली सी आणि डीच्या खाली डी. आता आपण काय करूया, DF1 आणि DF2 मध्ये ना सुरुवातीला बी म्हणूया आणि खाली ए म्हणूया. ठीक आहे, आपण काय करूया, नेम स्विंग करूया थोडं. ए ला आपण बी म्हणूया, बी ला ए म्हणूया. तर आन्सर काय येईल बघा. जिथे ए म्हटलं होतं ना आपण, ज्याला B1 B2 होते ते बरोबर एच्या खाली आले. म्हणजे जो कॉलम नेम आहे तो कॉलम नेम नुसारच अलाइन होणार. आणि बीच्या खाली ए आले आणि एच्या खाली बी आले. आता हा इथे का आला, कारण की ह्याचा कॉलम नेम ए आहे आणि हा इथे का आला, ह्या कॉलम नेम बी आहे म्हणून तो कॉलम नेम नुसार ऍडजस्ट झालेला आहे. म्हणजे कॉनकॅट हा कॉलम नेमच्या बेसिसवर कॉनकॅट होतो. म्हणजे पहिल्या डेटा फ्रेम मध्ये जे नेम आहेत तेच तुमच्या सेकंड डेटा फ्रेम मध्ये असणं गरजेचं आहे, तरच तो कॉनकॅट होईल. समजते? इन केस पहिल्या डेटा फ्रेम मध्ये जे नेम आहेत ते सेकंड डेटा फ्रेम मध्ये नसतील, कोणते दुसरेच नेम असतील, तर काय होईल. फॉर एक्झाम्पल DF1 मध्ये ABCD आहेत, DF2 मध्ये ABCE आहे. कॉमन 3च आहेत, कोणते? ABC. त्याचे गोष्टी किंवा त्याचे व्हॅल्यूज एकमेकाच्या खाली अलाइन होतील. पण डी हा पहिल्या डेटा फ्रेम मध्ये आहे परंतु सेकंड डेटा फ्रेम मध्ये आहे का? नाही. किंवा E हा सेकंड डेटा फ्रेम मध्ये आहे, तो फर्स्ट डेटा फ्रेम मध्ये आहे का? नाही. म्हणजे ह्या गोष्टी कशा अलाइन होतात बघा. डीच्या खाली डेटा फ्रेम 2 मध्ये डी आहे का? नाही. मग तो काय करतो, नन व्हॅल्यू प्लेस करायला चालू करतो सेकंड डेटा फ्रेमच्या ठिकाणी. आणि ईचा कॉलम पण जॉईन होईल, पण पहिल्या डेटा फ्रेम मध्ये नन प्लेस करेल आणि त्याच्या सेकंड डेटा फ्रेम मधले व्हॅल्यू तिथे अलाइन करेल. आन्सर पाहिल्यानंतर तुम्हाला थोडं व्हिज्युअलाइज होईल. ABC तर परफेक्ट अलाइन झालेत. आता डी हा पहिल्या डेटा फ्रेम मध्ये आहे पण सेकंड मध्ये नाहीये, म्हणून सेकंड मध्ये आपण काय केलेलं आहे, नन प्लेस केलेला आहे. आणि E हा सेकंड मध्ये आहे, फर्स्ट मध्ये नाहीये, म्हणून फर्स्टचा जो 0 1 2 3 इंडेक्स आहे तिथे नन आहेत आणि रिमेनिंग 4 5 6 7 जो काही डेटा ईचा आहे तो डेटा अलाइन झालेला आहे. म्हणजे व्हेरिएबल नेम चुकले तुमचे, कॉलम नेम चुकले की तुमचा कॉनकॅट व्यवस्थित होणार. मग कॉनकॅट करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, दोन्ही डेटा फ्रेम मधले कॉलम नेम सेम पाहिजेत. अशा केसमध्येच ते कॉनकॅट होतील. काही डाऊट आहे का इथे कोणाला? ऍक्सिस 0 म्हणजे रो बाय रो आपण काय करणार, कॉनकॅट करणार. आता ऍक्सिस 1 म्हणजे काय, इथे कॉलम इन्क्रीज करायचे मला. पण आता कॉलम कसे जॉईन होतील, तुमच्या इंडेक्स नेम नुसार. आता हॉरिझॉन्टली आपण इन्क्रीज करतो ना, तर हॉरिझॉन्टल मध्ये तुमचे इंडेक्स आहेत. हे जे इंडेक्स आहे 0 1 2 3 ह्याच्या बेसवर ते काय होतील, अलाइन होतील. ह्याच्यामध्ये इंडेक्स कोणकोणते आहेत, 0 1 2 3. तो काय करेल, 0च्या पुढे 0 ऍड करेल. म्हणजे ह्याच्यामध्ये जर इंडेक्स 0 असेल तर तो ह्या इंडेक्सच्या पुढे अलाइन करेल. आता अंडरस्टँडिंग पर्पज आपण काय करूया, इथे 0 1 2 आणि 3 घेऊया. ह्याचे पण इंडेक्स सेम झाले, म्हणजे A0 B0 C0 D0 A4 B4 C4 D4 असे एका रो मध्ये येतील. 0 ला 0 कॉनकॅट होईल.
1च्या पुढे A1 B1 C1 D1 A5 B5 C5 D5. आपण रन करून पाहूया. ऍक्सिस आता काय करायला लागेल मला इथे 1. ह्या केसमध्ये तुम्हाला इंडेक्स कॉमन पाहिजे. इंडेक्स जो काही असेल तो दोन्ही डेटा फ्रेम मध्ये सेम पाहिजे. खालीवर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो नेमिंग नुसार ऑटोमॅटिकली अलाइन होईल, पण कॉमन पाहिजे. एक जरी कॉमन नसेल परत तोच प्रॉब्लेम येईल ननचा. 3च्या ठिकाणी मी जर 4 प्लेस केला, ठीक आहे, तर ज्या डेटा फ्रेम मध्ये जो व्हेरिएबल नाही त्या ठिकाणी नन व्हॅल्यूज प्लेस होते. अशा पद्धतीने कॉन्कॅट करायचा. आता सिस्टीम जनरेटेड जर तुमचा डेटा असेल तर कॉलम नेम हे सेमच असतात. सिस्टीम जनरेटेड म्हणजे सपोज तुम्ही एक गुगल फॉर्म क्रिएट केलेला आहे. तुम्ही एका मंथचा गुगल फॉर्मचा डेटा कलेक्ट केला एका डेटा फ्रेममध्ये, तोच गुगल फॉर्म यूज करून सेकंड मंथचा डेटा कलेक्ट केला, तर तो कॉन्स्टंट नेम काही चेंज होत नाहीये. व्हेरिएबल नेम तो कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे तो सिस्टीममध्ये असणार आहे. आपण टाईप करताना मिस्टेक होऊ शकतो, पण टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही डेटा फ्रेम क्रिएट करत असाल तर त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. तो कॉन्कॅट करायला इझी जातो. डिरेक्टली ऍक्सिस 0 केला की ऑटोमॅटिक रोच्या खाली रो ऍड होत जातात. काही डाऊट आहे की कोणाला? नाही. ह्याला म्हटलं जातं कॉन्कॅट. कॉन्कॅट हा कॉलम आणि इंडेक्स, कॉलम नेम आणि इंडेक्स ह्या बेसिसवर कॉन्कॅट केला जातो. काही डाऊट आहे? पुढे आपण मूव्ह करूया. थोडा ऍडव्हान्स मध्ये जाऊया आपण. आपण पाहूया मर्जिंग. डेटा फ्रेम आधी क्रिएट करून घेऊया. लेफ्ट नावाचा डेटा फ्रेम आहे. आता लेफ्टच्या ऐवजी आपण थोडं नेमिंग चेंज करूया. DF1 असं मी म्हणेन याला. DF1 आणि हा माझा आहे डेटा फ्रेम DF. दोन्ही डेटा फ्रेम थोडं ऑब्झर्व करा तुम्ही. पहिला सिम्प्लिफाय गोष्टी आपण पाहूया, मग थोडं डिफिकल्ट कडे जाऊया. एकच मिनिट. K3 ठीक आहे. दोन्ही डेटा फ्रेमला थोडं ऑब्झर्व करा. Key1 A आणि B. पहिल्या डेटा फ्रेम मध्ये 3 कॉलम आहेत, Key1 A आणि B. दुसऱ्या डेटा फ्रेम मध्ये पण तेच आहेत, Key1 C आणि D. इंडेक्स आहेत 0 1 2 3 0 1 2 3. ठीक आहे. आता जे Key1 आहेत हे सपोज नेम आहेत. काय तुमचे नेम आहेत, कन्सिडर करा. मला काय करायचं आहे, नेमच्या पुढे K3चा जो नेम आहे त्या पर्सनचाच डेटा त्याच्या पुढे जॉईन करायचा. K3च्या समोर पहिल्या डेटा फ्रेम मध्ये कोणकोणते व्हॅल्यूज आहेत? A0 B0. ठीक आहे. थोडं अजून सिम्प्लिफाय करतो तुमच्यासाठी, म्हणजे थोडं प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला समजेल. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं की एक्झॅक्ट कसा सॉल्व्ह करायचं तुम्हाला समजेल.
ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? हा, नेम असे आहेत कन्सिडर करा तुम्ही, किंवा रोल नंबर कन्सिडर करा, काही वाटेवर. इथे सुद्धा आपण रॅन्डमली काहीतरी व्हॅल्यूज घेऊ. मॅथ्समध्ये सपोज तुम्ही हुशार आहे असं मी कन्सिडर करतो आणि मार्क्स देतो. कॉमन आहे ना. ठीक आहे, पहिला डेटा आहे सेमिस्टर 1चा, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 पेपर दिले फिजिक्स केमिस्ट्री. सेकंड डेटा फ्रेम आहे तो सेकंड सेमिस्टर, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 पेपर दिले स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स. आता मला दोन्ही डेटा फ्रेम मर्ज करायचे. आता मर्ज करताना जर तुम्ही इंडेक्स 0 केला तर काय होईल? K3च्या समोर K0चा डेटा ऍड होईल. बरोबर आहे ना? करून पाहूया का आपण? मर्ज मध्ये K0 जो आहे वरच्या टेबल मधला K0 53 आणि हा 25 ऍड होतो असं वाटतंय. मी कॉन्कॅट सांगतोय. जर मी कॉन्कॅट केला तर काय होईल? नाही, आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम शोधूया, मग त्याला सोल्युशन शोधूया. जर मी कॉन्कॅट केला, कोणता डेटा फ्रेम आहे? DF1, DF2 आणि ऍक्सिस 1. जर कॉन्कॅट केला तर काय होईल बघा? K3च्या पुढे कोण ऍड झालेला आहे? K0. हे बरोबर आहे का? आपण जे सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे नाही, K3च्या समोर K3चाच डेटा आला पाहिजे ना, तर त्याला काहीतरी लॉजिक किंवा सेन्स राहील. आता ह्या केसमध्ये K0 सेव्ह आहे, 53, 83च्या समोर 25 आणि 99 हे व्हॅल्यू आलेच पाहिजेत. मग इथे मला इंडेक्सच्या बेसवर मी ऍडिंग करून चालेल का? मला नाही. कॉलम नेमच्या बेसवर तर करूच शकत नाही, तो खाली ऍड होईल. ठीक आहे, तर कोणत्याही एका व्हेरिएबलच्या बेसवर, व्हेरिएबल म्हणजे पूर्ण व्हॅल्यूज असतात ना, त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूच्या बेसवर जर तुम्हाला मर्जिंग करायचं असेल किंवा कॉन्कॅट करायचं असेल तर त्याला मर्जिंग म्हणतो. म्हणजे डेटा फ्रेम मधला कोणता तरी एक व्हेरिएबल घ्यायचा. हा व्हेरिएबल म्हणजे नेम व्हेरिएबल आहे. त्यातले जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूच्या बेसिसवर मला मर्ज करायचा आहे. पण लक्षात ठेवा, दोन्ही डेटा फ्रेम मध्ये तो व्हेरिएबल अवेलेबल पाहिजे आणि युनिक पाहिजे. दोन्ही डेटा फ्रेम मध्ये एक कॉमन व्हेरिएबल पाहिजे जो युनिक सुद्धा असायला पाहिजे. तर दोन्ही डेटा फ्रेम मध्ये असा कोणता व्हेरिएबल आहे जो कॉमन आहे? नेम आहे. आता सध्या आपल्याकडे नेम आहे आणि ते युनिक सुद्धा आहेत. तर आपण नेमच्या बेसिसवर मर्जिंग करू शकतो. म्हणजे काय होईल? K3च्या पुढे K3चा डेटा, A0च्या पुढे K0च्या पुढे K0चा डेटा, अशा पद्धतीने K1 K2च्या पुढे करस्पॉन्डिंग डेटा ऍड होईल. इथे बघा, कॉन्कॅटच्या ठिकाणी मर्ज कोणकोणता डेटा फ्रेम? DF1, DF2. एक मिनिट. आता याला ऍक्सिस 1 0 काय नाही, एकच व्हेरिएबल आहे ना. इथे फक्त तुम्हाला कोणत्या बेसिसवर करायचं तो द्यावा लागेल. कोणता व्हेरिएबल वापरायचा तुम्हाला मर्जिंगसाठी? नेम व्हेरिएबल, म्हणून ऑन वापरलेला आहे. सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा. एक मिनिट, ब्रॅकेट राहिला नाही. सध्या आपण बरोबर. ठीक आहे, आउटर इथं वापरूया. इनरचं स्पेलिंग चुकलं असेल मे बी. आउटर स्क्वेअर ब्रॅकेट नसेल, बघू आपण. ठीक आहे, ठीक आहे. झूम करू का? बघ, हा. मर्ज DF1, DF2. ऑन म्हणजे कोणता नेम वापरायचा आहे, म्हणजे कोणता व्हेरिएबल नेम. आणि हाऊ इनर टू इनर, आउटर, लेफ्ट राईट मी तुम्हाला सांगेन. तो SQL मध्ये तुम्ही पाहिला असेल. SQL झालाय तुमचा? नाही झाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा, इथे कोणता पहिला नेम कोणता आहे? K3. ह्याच्या पुढे कोणते व्हॅल्यूज आहेत? 53,
73 आणि इथे K3 कुठे आहे 93 म्हणजे 53 74च्या पुढे 93 यायला हवं. आलेला आहे का? ठीक आहे. लास्ट बघूया आपण. K1च्या पुढे 64 65 आहे, तर इथे K1 कुठे आहे 46 98 64 65 46 98 64 65 46 98 समजतंय. म्हणजे कोणताही एक व्हेरिएबल घेऊन आपण त्याला कॉन्कॅट मर्ज करू शकतो. आता हा कुठे युजफुल आहे जिथे डेटा सिक्वेन्स प्रमाणे आपण कलेक्ट करू शकत नाही त्या केसमध्ये, जिथे डेटा सिक्वेन्सली कलेक्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या रोल नंबर वाईज मी तुमचे मार्क्स घेतले आणि त्याचा एक डेटा फ्रेम बनवला. मी रॅन्डमली घेतो ना, आणि सपोज 6 महिन्यानंतर परत तुमच्या सेमिस्टरचे मार्क्स मी घेतले, रोल नंबर वाईज मार्क्स घेतले, तर मी मर्ज करेन रोल नंबर वाईज. म्हणजे ऑटोमॅटिकली तो डिटेक्ट करेल जे जे रोल नंबर सेम आहेत त्याच्या पुढे तो डायरेक्टली अलाइन होईल. इथे मी कॉन्कॅट नाही करू शकत. कॉन्कॅट केलं की कोणाचाही रोल नंबरचे मार्क्स कोणालाही अलाइन होते. अजून एक ह्याचा रिअल यूज तुम्हाला सांगतो. तुम्ही जर बँकेत पाहिलं तर बँकेत तुमचे काय डिटेल्स असतात, नेम, आधार कार्ड, पॅन, अकाउंट नंबर, अजून असतात बॅलन्स असतात, क्रेडिट डेबिट चेक, ऍड्रेस असेल, ओके, अजून रिलेटेड सर्व गोष्टी तुमची इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये असतात. आधार कार्ड आपण सध्या काय करूया इथून सुरुवातीचा आपण ठेवूया. आता हा झाला तुमचा एक डेटा फ्रेम जो बँकेत आहे. बँकेचा डेटा फ्रेम आहे. आता जेव्हा तुम्हाला तुमच्या अकाउंट नंबरला आधार कार्ड जॉईन करायचं होता तेव्हा त्याने असा सिक्वेन्स सांगितला होता का की ह्या अकाउंट नंबर पासून ह्या अकाउंट नंबरचे पर्सन तुम्ही उद्या या, असं काही सिस्टीम होती का? तुम्ही रॅन्डमली कोणीही जात होता ना तिथे, बरोबर आहे. पण आधार कार्ड जॉईनिंग देताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केलेत? सगळ्यात पहिला बँक पासबुक आणि आधार कार्ड. बँक पासबुक कशासाठी? त्यातला जो युनिक आयडी आहे किंवा युनिक अकाउंट नंबर आहे त्याच्यानुसार तो तुमचा अकाउंट नंबर फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे सपोज आज एका डे मध्ये 100 लोकांनी बँक पासबुक आणि आधार कार्ड काय केलेलं आहे, जमा केलेले आहे. बँक पासबुक कशासाठी? अकाउंट नंबरसाठी ना, किंवा कस्टमर आयडी साठी जो युनिकच असतो ना. तर ह्या दोघांच्या मध्ये आता कॉमन कोण आहे आणि युनिक आहे असं कोण आहे? जो बँकेत सुद्धा डेटा आहे आणि आता कलेक्ट झालेला आहे. मग डिरेक्टली जर मी मर्ज करत असेल तर त्या अकाउंट नंबरच्या पुढे तुमचा आधार कार्ड जॉईन होईल की नाही? बरोबर आहे. पण हे मी कॉन्कॅट करू शकतो का? नाही. कोणाचंही आधार कार्ड कोणालाही जॉईन होईल. म्हणून तुमच्याकडून घेताना एकतर अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, अदरवाईज मोबाईल नंबर जो युनिक आहे किंवा पॅन नंबर पण चालतो, आणि तो युनिक आयडी बरोबर मग तुमचा जो काही जॉईन करायचा आहे तो आधार कार्ड. आणि आता आधार कार्डच तुमचं युनिक झालेलं आहे. बाकी जे कनेक्ट करण्यासाठी आधार कार्डच तुमचं युनिक झालेलं आहे. ठीक आहे. आता ह्यात इनर आणि आउटर गोष्टी पाहूया आपण. K5 पहिल्या डेटा फ्रेम मध्ये K5 आहे का? पण ह्या डेटा फ्रेम मध्ये K5 आहे. ह्या डेटा फ्रेम मध्ये K2 आहे. इथे K2 आहे का? नाही. इनर म्हणजे कॉमन व्हॅल्यूज जे दोन्ही डेटा फ्रेम मध्ये अवेलेबल आहेत असेच नेम. K3 ही व्हॅल्यू किंवा K3 हा जो नेम आहे हा दोन्ही डेटा फ्रेम मध्ये अवेलेबल आहे का? आहे. तर त्याला आपण तसाच ठेवणार आहे. K0 आहे, K1 आहे, K2 नाही, तो रिमूव्ह करायचा कारण की त्याला जॉईनिंग साठी कोणताही डेटा नाहीये. K5 नाही, त्याला सुद्धा जॉईनिंग साठी किंवा मर्जिंग साठी डेटा नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली हा जर इनर रन केला तर तुमच्यातून तो K2 आणि K5 रिमूव्ह होतील कारण की दोन्ही मध्ये ते कॉमन नाही आहेत.
जे कॉमन नाही ते हा डिलीट होणार, जे कॉमन आहे ते डिलीट होणार. ठीक आहे. आता ह्याचा यूज कुठे होईल, एक्झाम्पल कोणी नाव नाही डबल आलं डुप्लिकेट आपण तयार करतो ना, पण ते रिमूव्ह केलेत ना आपण, जे कॉमन नाही ते रिमूव्ह केले ना आपण रिमूव्ह नाही करत, डुप्लिकेटला मर्ज करतो, तो मर्ज वेगळा. सपोज एक डेटा फ्रेम माझ्याकडे असा आहे, आपण तो कॉलेजचाच डेटा थोडा हे करूया. म्हणजे टोटल 50 स्टुडंट पहिल्या सेमिस्टरला सगळेचे सगळे अटेंड झालेले आहेत. ओके, सगळ्यांचे मार्क्स मध्ये आहेत. पण जेव्हा डेटा फ्रेम सेकंड आला ना, तेव्हा माझ्याकडे टोटल 55 स्टुडंट्स आले. म्हणजे डेटा आला 55 स्टुडंटचा डेटा आला, पण 5 एक्स्ट्रा आले ना. तर मी काय करेन, माझ्या DF1 मध्ये जे रोल नंबर आहेत आणि जे DF2 मध्ये ते मर्ज करेन, त्यांनाच ठेवेन, बाकीच्यांना मी रिमूव्ह करेन. असं चालेल ना की नाही चालेल? अंडरस्टँड झालं की नाही झालं? अजून कोणतं एक्झाम्पल तुम्ही सांगाल का सुचत असेल तर? म्हणजे कॉमन व्हॅल्यूज आपण फक्त ठेवणार आहे, कॉमन नसेल तर आपण त्याला रिमूव्ह करणार. गुड, ठीक आहे. एक एक्झाम्पल सांगितले बरं का, नाईस. इकडे बघा, एक डेटा फ्रेम आहे. ठीक आहे, आपण काय करूया, मला असं करायचं की सेमिस्टर 1 सेम 1 आणि सेम 2 सेम 2 दोन्ही सेम अटेंड केलेल्या पर्सनलाच ठेवायचं, बाकीच्यांना रिमूव्ह करायचं. म्हणजे पासमध्ये दोन्ही सेम अटेंड केलेल्या ना. आता ह्याच्यामध्ये जेवढे रोल नंबर सपोज ह्याच्यामध्ये 40 असतील आणि ह्याच्यामध्ये सपोज 50 असतील, तर ह्याच्यामध्ये जे कॉमन आहेत त्यांनाच मी ठेवेन, बाकीच्यांना रिमूव्ह करेन. ते फेल किंवा इलिजिबल म्हणू आपण, पास. तर ह्या कॉमन मध्ये आपण इनर इथं यूज करू शकतो. समजलं? आता आउटरचं एक एक्झाम्पल सांगा. आउटर म्हणजे तुम्हाला नन व्हॅल्यू शो करेल, तो सर्वच व्हॅल्यू, पण जिथे नाही तिथे बघा K2 इथं नाही ना, नन व्हॅल्यू. K5 पहिल्यामध्ये नाहीये, नन व्हॅल्यू. म्हणजे तो जरी पहिल्यात आहे दुसऱ्यात नाही तरी सुद्धा तो तसाच ठेवलेला आहे. आउटर कुठे वापरू शकतो आपण? जो बँकिंगचा डेटा होता, कुठे गेला तो बँकिंगचा डेटा, तर त्यामध्ये वापरू शकतो. कारण की रिमेनिंग व्हॅल्यू आपण रिमूव्ह नाही करू शकत ना. रिमेनिंग व्हॅल्यू म्हणजे सपोज 1 लाख तुमचे कस्टमर आहेत बँकेमध्ये, 100 लोकांनी जर सेकंड डेटा दिला तर इनर वापरू शकत नाही. इनर केला तर बाकीचा डेटा निघून जाईल तुमचा, फक्त 100च राहतील. तिथे आउटर करावं लागेल. म्हणजे बाकीच्या तिथे अजून नन आहे, कोणतीही व्हॅल्यू अवेलेबल नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही आउटर यूज करू शकता. अशा पद्धतीने. किंवा ह्या केसमध्ये पास फेलच्या केसमध्ये पण करू शकतो आपण. म्हणजे फक्त दोन्ही स्टुडंटचा डेटा मर्ज करायचा असेल तर तुम्ही आउटर करा. इनर केला की फक्त दोन्ही सेम अटेंड केलेलेच इनर होतील. कुठे गेला तो डेटा? रिमूव्ह केला, तिथे लिहिलं होतं ना एक्झाम्पल. सेम 1 आणि सेम 2 दोन्ही टोटल स्टुडंटचा डेटा मला हवा. जो पहिला सेम अटेंड केला आहे तो पण पाहिजे, सेकंड सेम अटेंड केला तोही पाहिजे, दोन्ही सेम अटेंड केले तोही डेटा पाहिजे मला. तर इथे इनर करून चालणार नाही. इनर केला तर एक जर मिस असेल तर तो डेटा रिमूव्ह होईल, कोणताही सेम मिसिंग असेल तर.
तर तिथे आउटर चालेल तुमचा. असे प्रॉब्लेम स्टेटमेंट आले ना तर तुम्हाला समजेल इनर वापरायचं आउटर वापरायचं. ठीक आहे, चला हे कॉन्कॅट आणि मर्ज. मर्ज एका व्हेरिएबल नुसार पण होतो आणि 2 व्हेरिएबलच्या बेसिसवर सुद्धा मर्ज केला जाऊ शकतो. म्हणजे एकच नेम आपण अलाइन चेक करत होतो तसे 2 व्हेरिएबल सुद्धा कॉन्स्टंटली चेक करू शकतो आपण. तर आपण काय करूया, इथे 2 वाला डेटा घेऊया जो मी रिमूव्ह केला होता. हा DF1 हा DF2. आता बघा मी K0च्या पुढे ऍड करत नाही, K0 हा एकच कन्सिडर करतोय. तर इथे सुद्धा K0च पाहिजे. म्हणजे 2 व्हेरिएबल घेऊन मी काय करतोय, मर्जिंग करतोय. इथे K1 आहे तर इथे सुद्धा K1 म्हणजे हा अलाइन होईल. K1 आणि K1 इथे K2 आहे तर हा जो सिक्वेन्स आहे तोच. इथे K2 आहे का, नाही. इथे K3 आहे, इथे आहे का K3 नाही. तर ह्या दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे बघा, K0 एकच दिसतोय मला. कोण आहे बघा कॉमन. जर मी मर्जिंग इनर करत असेल ऑन द बेसिस ऑफ K1 आणि K2 हे 2 व्हॅल्यू नुसार मी, तर K0 आणि K0 असे जे 2 पेअर आहेत तो पेअर खाली आहे का सेकंड डेटा फ्रेम मध्ये, नाही. हा म्हणजे पहिल्या डेटा फ्रेम मध्ये जो पेअर आहे तो सेकंड डेटा फ्रेम मध्ये आहे का, K0चा आहे म्हणजे तो इनर मध्ये येईल कारण की कॉमन आहे. नंतर सेकंड पेअर जो आहे K0 K1 तो आहे का, नाही. नंतर K1 आहे का, आहे, तो राहील. नंतर K2 K1 आहे का, नाही. म्हणजे 2 पेअर कॉमन आहेत. म्हणजे जर मी तर ऑन K1 दुसरा काय K2 आहे का, K2 स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट बघ आन्सर मोठं करू दिसलं. जर मी आउटर करत असेल तर सगळे येतील ना, सगळे पेअर येतील आणि जो पेअर जिथे नसेल तिथे नन येईल, जिथे अवेलेबल असेल तिथे व्हॅल्यूज येतील. असे कितीही व्हेरिएबलच्या बेसवर तुम्ही मर्जिंग करू शकता युनिक आयडीच्या बेसवर. हे थोडं समजेल का बघा तुम्हाला ग्राफ. ऍक्सिस 1 म्हणजे कॉलम ऍड होईल आणि इनर म्हणजे कॉमन तेवढेच, कॉमन जे इंडेक्स असतात तेवढेच. आणि आउटर म्हणजे काय, सर्व ऍड होते. जिथे आउटर आहे जे रेस्ट फील म्हटलेलं आहे तिथे मिसिंग व्हॅल्यू फील होतील. रेस्ट फील म्हणजे काय, तिथे NaN फील होतील. आणि हे जे रेड दाखवले हे याचा अर्थ काय, ते डिलीट होऊन जातील. फक्त कॉमन व्हॅल्यूज येते ह्याच्यामध्ये शिल्लक राहतील. हा ग्राफ असा आहे. ठीक. पांडाज मध्ये झालेलं मोस्टली आपण भरपूर पॉईंट कव्हर केलेले आहेत. आपण नेक्स्ट लायब्ररीकडे मूव्ह करूयात सध्या. कोणती लायब्ररी रीड करा, मॅटप्लॉटलिब. ठीक, मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी आहे आणि त्यातला एक क्लास किंवा मेथड काही म्हणू शकतो तुम्ही, पे प्लॉट. ठीक आहे, त्याला आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतोय, PLT. जर मॅटप्लॉटलिब जर मला यूज करायचं असेल तर आधी मला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. इन्स्टॉलेशनचा कोड काय आहे, pip install matplotlib.
आता हा जो मॅटप्लॉटलिब आहे हा रेफर केलेला आहे मॅटलॅब सॉफ्टवेअरला किंवा लँग्वेजला. मॅटलॅब ऐकलं का कधी? मॅटलॅब हा वर्ड ऐकलं का? मॅटलॅब ही सुद्धा एक लँग्वेज आहे जी मोस्टली मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये यूज केली जाते. ओके, त्याचा रेफरन्स घेऊन हे मॅटप्लॉटलिब बनवलेला आहे. म्हणजे त्याचा कोडचा रेफरन्स घेऊन हे मॅटप्लॉटलिब बनवलेला आहे. ठीक आहे, तर मॅटप्लॉटलिबचा यूज व्हिज्युअलायझेशनसाठी केला जातो. त्याच्यामध्ये तुमचे लाईन चार्ट असतील, पॉवर बीआय झाले ना तुम्हाला, लाईन चार्ट असेल, बार कॉलम चार्ट असेल, स्कॅटर प्लॉट असेल, काउंट प्लॉट असेल, बॉक्स प्लॉट असेल, असे व्हेरियस प्लॉट आपण काय करू शकतो, मॅटप्लॉट आणि सीबॉर्न ह्या 2 लायब्ररीचा यूज करून आपण प्लॉट करू शकतो. तर ह्या दोन्ही लायब्ररीना आपण एकच व्हिज्युअलायझेशनमध्ये कन्सिडर करून लर्न करणार आहे, सेपरेट नाही लर्न करणार, एकत्रच आपण पाहणार आहे. आता ह्या लायब्ररी बरोबर पांडाची जी लायब्ररी आहे त्या पांडाच्या लायब्ररीमध्ये सुद्धा बिल्ट इन फंक्शन आहेत व्हिज्युअलायझेशनचे, आणि ते पांडाजनी प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही एका व्हेरिएबलवर तुम्हाला प्लॉट करायचं असेल तर तुम्हाला मॅटप्लॉटकडे यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली पांडाजमध्ये सुद्धा प्लॉटिंग करू शकता. म्हणजे ते व्हिज्युअलायझेशनची कन्सेप्ट किंवा जे फंक्शन आहेत ते पांडाजने सुद्धा काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. पण त्याच्या बॅकएंडला सुद्धा मॅटप्लॉटलिब तुम्हाला पाहिजे, माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त मॅटप्लॉटलिब नाही आहे किंवा PLT नाही आहे, तर पांडाज सुद्धा व्हिज्युअलायझेशनसाठी मदत करतो. आपण फक्त मॅनिप्युलेशन ऐकलं होतं, डेटा फ्रेम मॅनिप्युलेशन, पण पांडाज हा व्हिज्युअलायझेशनसाठी पण मदत करतो, ते आपण पाहणार आहे. तर आधी आपण सुरुवातीला एक बेसिक चार्ट पाहूया. मॅटप्लॉटचा यूज करून आपण कसा एक लाईन चार्ट ड्रॉ करू शकतो. सुरुवातीला मी इम्पोर्ट करून घेईन ॲज अ PLT मध्ये. आता हा जो काही कोड आहे मॅटप्लॉटलिब हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्पेलिंग मिस्टेक झालं की कोड चुकला. NumPy मला लागेल पुढे. आता माझ्याकडे डेटा नाहीये तर मी एक डेटा सेट क्रिएट करून घेईन. बघा, मी X आणि Y असं क्रिएट करून घेतलेलं. थोडं ऑब्झर्व करा काय समजतात बघा. लाईन स्पेस जो NumPy मध्ये आपण पाहिलेला आहे 0 to 5 मध्ये 11 म्हणजे एकूण 10 इक्वल पार्ट करतोय आपण. म्हणजे एक डेटा मी क्रिएट केलेला आहे. तुम्ही पाहिजे तर RNचा यूज करून करा, मॅन्युअली टाईप करा, पण मी एक डेटा क्रिएट केलाय एक एक्झाम्पल म्हणून, आणि मी X चा स्क्वेअर घेऊनच Y मध्ये स्टोअर केलेला आहे. ओके, हे 2 व्हेरिएबल माझ्याकडे आहेत, X आणि Y. तर इथे तुम्ही मॅन्युअली स्वतः पण टाईप करून किंवा रॅन्डम नंबर सुद्धा ह्याच्यामध्ये प्लेस करू शकता. सिंपल प्लॉट करूया आपण. हा प्लॉट आलेला आहे कोणत्या कोडनी, PLT.plot. PLT म्हणजे कोण, मॅटप्लॉट. प्लॉट ब्रॅकेटमध्ये X, Y. हा कलर सध्या बाजूला ठेवा, आपण कलर द्यायला नको, फक्त X, Y देऊया. ठीक आहे, बाय डिफॉल्ट कलर असा येईल. तर हा सिंपल ग्राफ आहे, ह्याच्यामध्ये आपण काही ॲडव्हान्स गोष्टी केलेल्या नाहीत. म्हणजे काही लेबल दिलेलं नाही, टायटल दिलेलं नाही, लेजंड दिलेलं नाही, आणि किंवा कलर फॉर्मॅटिंग सुद्धा यूज केलेलं नाही, किंवा मार्कर सुद्धा यूज केलेले नाहीत. हा एक सिंपल लाईन जो फक्त प्लॉट फंक्शननी प्लॉट होतो. PLT.plot आणि X, Y. X म्हणजे X ऍक्सिस, Y म्हणजे Y ऍक्सिस. X ऍक्सिस पाहिलं तर 0, 0.5, 1, 1.5, आणि ह्या X चा स्क्वेअर आहे तो Y आहे, म्हणून हा थोडा एक्सपोनेन्शियली ग्रोथ दाखवतोय. ठीक आहे, जर तुमच्याकडे दुसरा डेटा असेल तरी तसा यूज करा. जसं की मी लाईन स्पेसच्या ऐवजी काय करेन, मी अरेंज फंक्शन यूज करतो. ठीक आहे, अरेंज आपण 1 to 11 व्हॅल्यूज घेऊया आणि त्याचा स्क्वेअर घेऊया. X मध्ये 1 to 11 आहेत आणि करस्पॉन्डिंग स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर त्याचा हा ग्राफ. ठीक आहे, लाईन साठी दोन व्हेरिएबल लागतील. ठीक आहे, X ऍक्सिस, Y ऍक्सिस. 2D प्लॉट आहे. ओके, मॅटप्लॉटचा यूज करून आपण 3D प्लॉटिंग करू शकत नाही.
3D प्लॉटिंगसाठी दुसरे अजून कोणते लायब्ररी ॲडव्हान्स आहेत ते बघू आपण. ठीक आहे, आपण फक्त 2D प्लॉटिंग करणार आहे, 2 डायमेन्शनल. त्याच्यामध्ये फक्त असेल एक एक्स ॲक्सिस, सेकंड असेल वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर हा सिम्पल लाईन प्लॉट आहे. आता आपण कलर चेंजेस करूया. कलरचं स्पेलिंग असं आहे बरं का ह्याच्यामध्ये, COLOR. काही जण COLOUR पण लिहितात, पण स्पेलिंग असं आहे ह्याच्यामध्ये. कलर मी देत आहे रेड. रेड लिहायलाच पाहिजे असं काय नाहीये. तुम्ही R जरी लिहिलं इनिशियल तरी तो कन्सिडर करेल की हा रेड आहे. इथे रेफरन्सला मी दिलेला आहे बघा, कोणता कलर म्हणजे कोणता जो इनिशियल वर्ड आहे कोणत्या कलरला रिप्रेझेंट करत आहे. बी हा ब्ल्यूला आहे म्हणून ब्लॅकला K घेतलेला आहे, लास्ट वाला लेटर. म्हणजे बी तुम्ही दिला तर कोणता कलर येईल, ब्ल्यू येईल. ठीक आहे, आणि ब्लॅक हवा असेल तर तुम्हाला इथे K द्यावा लागेल, किंवा ब्लॅक लिहिला तरी चालतो. पूर्ण वर्डिंग मध्ये लिहिलं तर चालेल, अदरवाईज शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल. कलर कसा चेंज करायचा समजला. इथून पुढे कुठेही तुम्हाला कलर दिसत असेल तर COLOR इक्वल टू कलर. इनिशियल लेटर सुद्धा यूज केलं तर चालतील, किंवा पूर्ण लेटर वर्ड जो काय तो लिहिला तरी चालेल. कलर कसा बदलायचा समजलं का. ह्या फक्त लाईन आहे, पुढे जर बार प्लॉट आला तरी सुद्धा कलर असाच बदलायचा आहे. ठीक आहे, आता इथे बघा एक्स लेबल मी दिलेलं आहे का. एक्स ऍक्सिस म्हणजे काय माहिती आहे का मला, नाही. वाय ऍक्सिस म्हणजे काय आहे माहिती आहे का, किंवा हा चार्ट काय आहे ह्याचं टायटल माहिती आहे का. नाही, तर आपण ह्या 3 गोष्टी सुद्धा देऊ शकतो. तर त्याला नाव दिलेलं आहे त्याने एक्स लेबल, वाय लेबल आणि टायटल, आणि ते सुद्धा PLT न. PLT काय आहे तर PLT एक कॅनव्हास आहे. कॅनव्हास म्हणजे काय, एक एम्प्टी ग्राफ आहे किंवा फिगर म्हणू त्याला आपण. PLT म्हणजे एक एम्प्टी ग्राफ किंवा एक एम्प्टी कॅनव्हास आहे, त्याच्यावर डिरेक्टली तुम्ही प्लॉटिंग करताय. ठीक आहे, मॅटप्लॉट मध्ये अजून एक अशी कन्सेप्ट आहे जिथे तुम्हाला स्क्रॅच पासून तुम्ही ग्राफ बनवू शकता. म्हणजे कॅनव्हास फिगर सुद्धा तुम्ही स्वतः क्रिएट करायचा, किती लेंथचा पाहिजे. तो थोडा डिफिकल्ट मध्ये जाईल. आपण सिंपल पाहूया की ऑलरेडी कॅनव्हास किंवा फिगर रेडी आहे, त्याच्यावर आपण डायरेक्टली प्लॉट करतोय. तर PLT म्हणजे कॅनव्हास किंवा फिगर आहे, त्याच्यावर आपण डायरेक्टली प्लॉट करतोय X, Y. त्याच PLT वर आपण लेबल देतोय. एक्सपिरियन्स म्हणजे X ऍक्सिसचा, आणि Y लेबल म्हणजे सॅलरी, आणि टायटल मध्ये माय आपण फर्स्ट ग्राफ होणे असं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की एकाखाली एक जे X लेबल Y लेबल आहे ते एकाखाली एकच आले पाहिजेत, वेगवेगळ्या सेलमध्ये लिहू नका. ठीक आहे, एकाखाली एकच. म्हणजे तो PLT जो आहे तो त्याच ग्राफसाठी तुम्ही X लेबल Y लेबल देता हे कन्सिडर करेल. ठीक आहे, जर दुसऱ्या ग्राफ खाली एकाखाली एक न देता दुसरीकडे लिहिला तर तो कन्सिडर करणार नाही. माय ग्राफ, सॅलरी आणि एक्सपिरियन्स. ठीक आहे, अशा पद्धतीने लेबल देणे. तर हा एकदम सिंपल बेसिक ग्राफचा. काही डाऊट आहे का तुम्हाला इथे. कलर, X लेबल, Y लेबल आणि टायटल. आपण लाईन चार्ट मध्ये थोडं अजून ऍडव्हान्स पाहूया. लाईन विड्थ पाहूया आधी. लाईन विड्थ बघा, लाईनच्या विड्थ मध्ये काय चेंजेस होतो बघा. आपण काय करूया, कलर ना रेड घेऊया म्हणजे चेंजेस समजतील आपल्याला. बघा मी काय करतोय, Y +5 म्हणजे 2 ग्राफ काढतो मी, एक रेड वाला आणि ब्ल्यू वाला. रेड मध्ये मी 5+ केलेला म्हणजे काय त्याच्या वर थोडा येईल तो. प्रत्येक ह्याच्यामध्ये 5++ म्हणजे काय त्याच्या वरच तो ग्राफ येईल.
आता ह्याची आपण लाईन विड्थ काय करूया, एकाची ओरिजिनल ठेवा आणि एकामध्ये लाईन विड्थ इन्क्रीज करूया. तर ब्ल्यू पेक्षा रेडची विड्थ चांगली दिसते ना मोठी. जेवढे आपण नंबर इन्क्रीज करू विड्थ वाढतं ना, खूप मोठं झालं. तर अशा पद्धतीने आपण लाईन विड्थ म्हणजे LW, तुम्ही डिरेक्टली लाईन विड्थ लिहिला तरी चालतो. म्हणजे लाईन विड्थ असं जर लिहिला तरी ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण आपण शॉर्टकट यूज करतोय LW. कलर झालेला आहे, LW झालेला आहे. आता ह्याच्या पुढे आपण यूज करूया लाईन स्टाईल. स्टाईल म्हणजे आता फक्त तो एकच फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. आपण डॉटेड पण घेऊ शकतो. बघा नाही झालेलं आहे ते, पण ते खूपच मोठं झालेलं आहे. लाईन विड्थचे प्रकार पाहूया आपण किती आहेत आपल्याकडे. हायपन असं आहे ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लाईन बदलू शकतो. मी खाली रेफर केलेले आहेत की किती प्रकारचे आपल्याकडे लाईन स्टाईल आहेत. इथे जर पाहिले तुम्ही हे लाईन विड्थ तर पाहिलेलं आहे आपण आता, LW. हे लाईन स्टाईल, हायपन डॉट कोलन अशा पद्धतीने. ठीक आहे, हे पॉसिबल आहेत बघा. इथे हायपन डॉट सुद्धा वापरून बघूया आपण आणि कोलन सुद्धा वापरूया. ठीक आहे, कुठे होतो आपण, इथे. सिंगल डॅशने येत नाहीये, तोच येतोय ग्राफ. L डॉट लाईन डॉट आणि अजून काय होतं, हायपन कोलन होतं, सॉरी. कोलन म्हणजे असे डॉटेड. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याचा लाईन स्टाईल बदलू शकता. बघा काय काय पाहिलं आपण, कलर, लाईन विड्थ, लाईन स्टाईल. आणि पुढे आपण पाहूया मार्कर. मार्कर म्हणजे काय, जिथे जिथे तुमचे पॉइंट्स आहेत. आता इथे पॉइंट्स दिसतात का तुम्हाला, म्हणजे जे इंटरसेक्शन होतात 2 पासून 2चा स्क्वेअर 4, इथे जे कनेक्ट होते पॉइंट्स दिसतात का तुम्हाला, नाही. कारण की पॉइंटला कनेक्ट करूनच ही लाईन तयार झाली ना. विदाउट पॉइंट ही लाईन तयार होईल का, नाही. ही पॉइंटला कनेक्ट होऊनच लाईन तयार झालेली आहे. तर हे पॉइंट कुठे आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल मार्कर. आणि मार्करमध्ये आपण यूज करूया सुरुवातीला स्टार. ठीक आहे, म्हणजे हे एवढे पॉईंट्स आहेत. किती पॉईंट्स आहेत, 2 4 एकूण 11 असायला पाहिजे, कारण 11च आपला डेटा आहे. 1 to 11 म्हणजे 11च आहे. आता मार्करमध्ये बघा काय प्रकार आहेत. आता ही फाईल मी तुम्हाला तशी शेअर करणारच आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. मार्करमध्ये प्लस आहे, म्हणजे इथं बघा 1 2 3 4 पर्यंत. प्लस ओ म्हणजे सर्कल बरं का, एस म्हणजे स्क्वेअर, स्टार आणि प्लस. हे 4 आपण वापरून पाहूया आता. कोणकोणते, प्लस, ओ आणि एस. स्टार तर पाहिलेला आहे. प्लसच आलेला आहे, म्हणजे तो क्रॉस दिसतोय पण प्लसच आहे तो. प्लस तो प्लस आहे. नंतर ओ आणि नंतर स्क्वेअर. ठीक आहे, काही डाऊट इथेपर्यंत. जर अजून कोणाला डेप्थ मध्ये जायचं असेल तर मार्कर जो आहे त्याला सुद्धा तुम्ही कलरिंग करू शकता, कलर फॉर्मॅट करू शकता फक्त मार्करला. म्हणजे मार्करचा बॉर्डर काय असायला पाहिजे, मार्करचा कलर काय असायला पाहिजे, मार्करचा बॉर्डरची विड्थ काय असायला पाहिजे, म्हणजे इन डिटेलिंग तुम्ही ह्याच्यामध्ये आता अजून करू शकता. ठीक आहे, आता करस्पॉन्डिंग मार्करला कन्सिडर करून तुम्ही काय काय करू शकता बघा. मार्करची साईज, मी हा पूर्ण काय करतो,
हा घेतो आणि इथे येऊ आपण आपल्या डेटामध्ये. ठीक आहे, एक्स नाही, हा एक्स म्हणतो ना, हा जो मॅन्युअली कॅनव्हास फिगर क्रिएट करून ते एक्स मध्ये स्टोअर केलेलं, आपण त्याची काही गरज नाही, आपल्याला PLT आहे जो सोपा आहे तिकडे जाऊ आपण. आता एक्स कॉमा y+10 करूया. ठीक आहे, म्हणजे त्याच्या वर प्लॉट होईल ना तो. आणि येलोच्या ऐवजी आपण ब्लॅक कलर देऊया का? सॉरी, तो तिथे नाही वाटतं ब्लॅक कलर कुठे आपला? इथे पर्पलवाला, तो मार्करचा फेस कलर आहे. आता या मार्करला काय काय केलेलं आहे बघा त्याने. एक एक गोष्ट आपण काय करूया, रिमूव्ह करूया आणि ऍड करूया. सुरुवातीला काय केलं, मार्करची साईज थोडी वाढवलेली आहे. कमी केलं तर काय होईल करून पाहूया का आपण. 8 आहे ते करूया आपण 2, जे दिसत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इथे 8 आहे तर आपण 10 करूया, म्हणजे मार्करची साईज तर आलेली आहे. मार्करचा फेस कलर, आता इथं मार्करचा कलर आहे तो ब्लॅक आहे. आपण इथे काय करूया, मार्करचा फेस कलर, इथं कोलनची काय गरज नाही आहे, येलो. मार्करचा फेस कलर झाल्यानंतर मार्करची एज विड्थ, एज म्हणजे बॉर्डर, आणि मार्करचा एज कलर. ठीक आहे, आता वर्डिंग मध्ये तुम्हाला समजत असेल काय केलेलं आहे त्याने. अशा पद्धतीने तुम्ही रंगरंगोटी करू शकता. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहे ते सगळीकडे लागू होतं. जिथे जिथे लाईन प्लॉट येईल तिथे लाईन विड्थ, लाईन स्टाईल, मार्कर, कलर, ह्या सगळ्या गोष्टी, फेस कलर, एज कलर, ह्या सगळ्या गोष्टी तिथे ऑटोमॅटिकली तुम्ही यूज करू शकता. हा एक सिंपल ग्राफ आपण पाहिलेला आहे, अजून ऍडव्हान्स मध्ये आपण गेलेलो नाही. ठीक आहे, तर कमीत कमी 2 प्लॉट तर आपण पाहूया. बघा, पांडाज मधले बिल्ट इन फंक्शन पाहूया, जिथे पांडाजने सुद्धा फंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत व्हिज्युअलायझेशनचे. कोणकोणते ग्राफ आहेत बघा पांडाज मध्ये प्लॉट करण्यासाठी. एरिया प्लॉट, बार प्लॉट, एच म्हणजे हॉरिझॉन्टल, डेन्सिटी प्लॉट, हिस्टोग्राम, लाईन प्लॉट, स्कॅटर, बार, बॉक्स, हेक्साबिन, KDE आणि पाय चार्ट. एवढे प्लॉट तुम्ही डिरेक्टली मॅटप्लॉटचा कोड न यूज करता सुद्धा, पण मॅटप्लॉटची लायब्ररी लागेल बरं का प्लॉट करण्यासाठी. लायब्ररी तर लागेल, इम्पोर्ट करावीच लागेल, त्याशिवाय तुमचा आन्सर येणार नाही. पण विदाउट मॅटप्लॉट कोड, मॅटप्लॉट लायब्ररी मधले कोड यूज करता डिरेक्टली डेटा फ्रेमवर जर तुम्हाला करायचं असेल तर हे पांडाचे बिल्ट इन फंक्शन आहेत, पांडाजनी प्रोव्हाइड केलेले. म्हणजे पांडाचा उपयोग डेटा फ्रेम व्हिज्युअलायझेशन साठी सुद्धा केला जाऊ शकतो. ठीक आहे, आपण ऍटलिस्ट बॅकग्राऊंड तरी पाहूया आपण. ठीक आहे, हा जो डेटा सेट आहे ऑलरेडी माझ्याकडे आहे पांडाज मध्ये. इथे DF1, DF2, DF3 आहेत ना, इथे माझ्याकडे डेटा फ्रेम ऑलरेडी आहेत. तो डेटा फ्रेम मी इथे काय केलेला आहे, रीड केलेला आहे, read_CSV ने. ABCD असे 4 व्हेरिएबल आहेत. बघा, 2 टाईपचे व्हेरिएबल असतात, एक असतो क्वालिटेटिव्ह, दुसरा असतो क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यूज असतात, क्वालिटेटिव्ह म्हणजे कॅटेगरिकल. काही ग्राफ क्वालिटेटिव्हला सपोर्ट करतात, काही ग्राफ क्वांटिटेटिव्हला सपोर्ट करतात. कोणता ग्राफ कोणासाठी हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तरच तो कोणत्या व्हेरिएबलवर काय प्लॉट करायचं तुम्हाला समजेल. ठीक आहे, जर तुम्ही स्कॅटर प्लॉट जर क्वालिटेटिव्हवर काढायला गेला तर प्लॉट नाही होणार. काउंट प्लॉट जर क्वांटिटेटिव्हवर काढायला गेला तर काही त्याला सेन्स नाही राहणार. ठीक आहे, जर बॉक्स प्लॉट क्वांटिटीच्या ऐवजी क्वालिटीवर अप्लाय केला तर तुम्हाला आन्सर भेटणार नाही. म्हणजे प्रत्येक ग्राफ जो आहे तो प्रत्येक व्हेरिएबलच्या डेटा टाईपवर डिपेंड आहे की कोणता ग्राफ कोणत्या डेटा टाईपला
बेटर फिट होईल. आता आपण ग्राफच्या ऐवजी आपण पाहूया की आपण जो प्लॉट काढतोय त्याचा बॅकग्राऊंड कलर कसा चेंज करायचा किंवा बॅकग्राऊंड कोणकोणते अवेलेबल आहेत. हे जे बॅकग्राऊंड शीट आहे ह्याला आपण कॅनव्हास सुद्धा म्हणतो कधी कधी. ओके, हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅनव्हास आहेत. बघा आपण हे पाहूया. DF1 मध्ये माझ्याकडे 4 व्हेरिएबल आहेत ABCD. ठीक आहे. DF2 प्रिंट केलाय मी. DF1 चा हेड येते कॅपिटल ABCD. तर ह्याच्यामध्ये मी हिस्टोग्राम काढलेला आहे. ठीक आहे, हा जो आहे तो हिस्टोग्राम आहे. आता ह्याचा जो बॅकग्राऊंड आहे ना, फक्त आपण बॅकग्राऊंड चेंज करू. हिस्टोग्राम काय आहे ते आपण प्लॉटिंग मध्ये पाहूया. आता आपण फक्त बॅकग्राऊंड पाहणार आहे, बॅकग्राऊंड कसा चेंज होतो ह्याचा. ठीक आहे, कलर जी दिलेला आहे म्हणून ह्याचा कलर ग्रीन झालेला आहे. जर मी कलर इथे रेड म्हटला तर ह्याचा कलर रेड होईल. म्हणजे कलर तर तुम्हाला समजलेला आहे. बघा, एक GG प्लॉट म्हणून एक स्टाईल आहे, बॅकग्राऊंडची स्टाईल आहे. अशी 4-5 स्टाईल मी तुम्हाला सांगतो, भरपूर आहेत, त्यातले 3-4 तरी सांगतो. मेनली आपण GG प्लॉटच वापरतो. PLT.style.use हा कोड लिहिल्यानंतर इथून पुढे जे तुम्ही प्लॉटिंग कराल ते सगळे GG प्लॉटमध्ये किंवा GG प्लॉटच्या बॅकग्राऊंडमध्ये प्लॉटिंग होते. PLT म्हणजे matplot.style.use हा GG प्लॉट एक स्टाईल आहे. हा जर कोड रन केला तर इथून पुढे तुमचे सगळे प्लॉट त्या GG प्लॉटवरच अप्लाय होतील. तोच प्लॉट आपण परत प्लॉट करतोय. ठीक आहे, बघा ह्या लाईन मध्ये आणि ह्या लाईन मध्ये तुम्हाला सध्या काय फरक समजणार नाही, कारण की हा ऑलरेडी GG प्लॉटचा आहे. ठीक आहे, बाय डिफॉल्ट आपण GG प्लॉटच यूज करतोय. आपण वापरूया आता BMH PLT नॉट डिफाइन. PLT आपण रन नाही केला का? ठीक आहे, तर ह्या बॅकग्राऊंड आणि ह्या बॅकग्राऊंड मध्ये काय डिफरन्स दिसतो तुम्हाला? हां, येस. ठीक आहे, काही असेल पण बॅकग्राऊंड चेंज आहे पहिल्यापेक्षा. नेक्स्ट आपण आता यूज करूया डार्क बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड चेंज होते ना. 538 नावाचा एक बॅकग्राऊंड आहे. असे अजून तुम्हाला बॅकग्राऊंड भेटतील, फक्त तुम्हाला बॅकग्राऊंड कसा चेंज करायचा हे फक्त तुम्हाला सांगतो. चेंज करायची गरज नाही, पण जर तुम्हाला हाऊस असेल तर चेंज करा. जर कोणाला असं आवडतं की मला बॅकग्राऊंड डार्क पाहिजे, ब्लॅक पाहिजे, तर तसा बॅकग्राऊंड तुम्ही सेट करू शकता. आणि परत मी GG प्लॉट करतोय कारण की रेग्युलर आपला GG प्लॉटच असतो, नाहीतर माझे सगळे प्लॉटिंग ह्याच्यावर येतील. जो तुम्ही यूज कराल तोच होईल. अदरवाईज जर यूज हा कमांड नाही यूज केला तर GG प्लॉट तुमचा फायनल असणार आहे, त्याच्यावर तुमची प्लॉटिंग येते. समजलं? ठीक आहे, थांबू आज आपण. उद्या हे प्लॉट पाहू आपण. ठीक आहे, काही डाऊट? अवघड आहे की मॅटप्लॉटली? सध्या तरी सोपं आहे. सध्या प्लॉटिंग बरोबर त्याचं इंटरप्रिटेशन पण आलं पाहिजे ना तुम्हाला. रन केलं की ऑटोमॅटिक तो प्लॉट होईल, पण त्याचं इंटरप्रिटेशन देता आलं पाहिजे तुम्हाला. ते आपण हे उद्या पाहूया. हे उद्या आपण गुरुवारी आपला सिलेबस संपेल. बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार करू, 2 दिवस ना. हे व्हिज्युअलायझेशनच राहिलेलं आहे फक्त आपला, 2 दिवसामध्ये होईल. उद्या हा पाठ होईल.
अजून ठीक आहे, चल थांबू आपण आज इथे.